इतने बड़े शहर में एक आध हादसा हो जाता है, इसलिए इंटेलिजेंस टोटल फेल्योर हुआ, ऐसा नहीं है। लेकिन आबा, आपको तुमचा हा जानकारी मिली डायलॉग खरं तर खूप वेगळ्या कारणांसाठी गाजला. त्याचे दुष्परिणामही तुम्ही मंत्रिपद गमावून भोगले. पण तुमची ही अकाली एक्झिट नक्कीच छोटी घटना नाहीये. तुमचं हे अर्ध्यावरून डाव मोडून जाणं फक्त मनाला चटका लावून गेलं नाहीये, तर उभा महाराष्ट्र हळहळतोय. त्यातही सगळ्यात जास्त नुकसान झालं असेल तर ते पवारांच्या राष्ट्रवादीचं. कारण तुम्ही त्या पक्षाचा स्वच्छ, सोज्वळ चेहरा होता. आर आर पाटील हे सर्वार्थाने अंजनीचे सूत होते. गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या रावसाहेब रामराव पाटील यांनी शालेय जीवनातच वक्तृत्व स्पर्धा गाजवायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये आल्यावर हे वक्तृत्वच त्यांच्या चरितार्थाचं साधन बनलं. आपला मुद्दा ठासून मांडण्याचं कसब असलेले आबा निवडणुकीदरम्यान नेत्यांसाठी चक्क भाषणं ठोकत फिरायचे. सांगलीकरही आबांची भाषणबाजी डोक्यावर घ्यायचे. याच काळात आबांना राजकारणाची गोडी लागली. आपल्या भाषणांच्या जोरावर उमेदवार निवडून येत असेल तर आपणच का निवडणूक लढवू नये असा प्रश्न आबांना पडला नसता तरच नवल. मग काय, आबांनीही वकिलीचं शिक्षण घेत असतानाच राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली. याच काळात आबा त्यांच्या खुमासदार भाषणांमुळे शरद पवारांच्या नजरेत भरले. दस्तूर खुद्द पवारांची साथ मिळाल्यानं आबांनीही तिथून पुढे कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण राजकारणात पुढे जाऊनही आबा तासगावकरांना कधीच विसरले नाहीत. अगदी आबा मंत्रिपदी असतानाही त्यांच्या मुली जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होत्या. झेडपी सदस्य ते राज्याचा उपमुख्यमंत्री हा टप्पा आबांनी मोठ्या झपाट्याने पार केला आणि प्रत्येक पायरीवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आता ग्रामविकास खात्याचंच घ्या ना. आधी हे खातं फारसं चर्चेतही नसायचं. पण आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून या खात्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. पुढे गृह खात्यात बढती मिळाल्यानंतरही त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त योजना राबवून उभ्या महाराष्ट्रातले हजारो तंटे चुटकीसरशी मिटवले. नक्षलग्रस्त गडचिरोलीचंही पालकत्व स्वीकारून आदिवासींच्या नेमक्या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एवढंच नाही तर आदिवासी मुलांना दत्तक घेऊन इंग्रजी शाळेत घातलं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. गृहमंत्री असतानाच सावकारांच्या विरोधातली ती कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढायची प्रतिज्ञा राज्यातला गरीब शेतकरी कधीच विसरू शकणार नाही. डान्सबार बंदीवरचा आबांचा निर्णय धाडसी आणि वादग्रस्त ठरला, पण यामुळे नक्कीच हजारो संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असतील. आबा हे धडाडीचे निर्णय घेऊ शकले कारण त्यांच्या पाठीशी शरद पवार भक्कमपणे उभे राहिले. अगदी सुरुवातीपासून सर्व विरोध डावलून पवारांनी आबांच्या पाठीवर हात ठेवला. युती सरकारच्या काळात पवारांनी आर आर पाटलांना पक्षाचा मुख्य प्रतोद केल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आबांनी युतीच्या मंत्र्यांचे विधानसभेत वाभाडे काढून पवारांचा विश्वास सार्थ करून दाखवला. म्हणूनच पवारांनी इतर सुभेदारांना बाजूला सारून आर आर पाटलांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवलं. नव्हे, राज्यात राष्ट्रवादीचा चेहरा बनवलं. आर आर पाटलांनीही मीडियाचा खुबीने वापर करून आपल्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रवादीला मोठा फायदा करून दिला. म्हणूनच इलेक्शन आलं की शरद पवार आर आर आबांना प्रदेशाध्यक्ष बनवून राज्यभर प्रचारासाठी फिरवायचे. राष्ट्रवादीची मुलूक मैदान तोफ होते आबा. पण आता हीच तोफ कायमची थंडावलीय. राजकारणी असूनही त्यांनी त्यांच्यातला माणूस कधीच मरू दिला नाही. विलासराव मुंडेंपाठोपाठ महाराष्ट्राने आणखी एक जनसामान्यांचा नेता गमावलाय. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाला IBN लोकमत तर्फे भावपूर्ण आदरांजली.